हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आज आहे हनुमान जयंती आणि सर्वांना माझ्याकडून हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा. तर आज संध्याकाळी मी विचार केला की सकाळी मला आरतीसाठी जायला भेटलं नाही, म्हणून मी आज मंदिरामध्ये आरतीसाठी गेली. तर मी आमच्या इथे एक मंदिर आहे, तिथे हनुमानचं सुद्धा मंदिर आहे. तर मी पोचले आमच्या इथे नर्मदेश्वर मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीला. तिकडे संध्याकाळच्या आरती खूप मस्त होते. तर मी विचार केला की सकाळी टाईम नाही भेटला तर आपण संध्याकाळी जाऊया. आणि हे तिथे एक पिंपळाचं झाड आहे, खूप मोठं आणि खूप जुनं आहे. तर हळूहळू सगळेजण आरतीसाठी आतमध्ये जात होते, आम्ही पण आतमध्ये गेलो. आणि अशा प्रकारे हनुमानाची आरती स्टार्ट झाली होती. हनुमानाची आरतीमध्ये सुद्धा मजा आली. तिथे मला वाटतं नाही तर 15 मिनटं तर आरती चालू होती हनुमानाची. आणि हनुमानाची जशी आरती झाली तशीच लगेचच आपल्या महादेवांची आरती स्टार्ट केली. महादेवांच्या आरतीमध्ये सुद्धा मजा आली. मस्तपैकी सगळेजण ढोल वगैरे वाजवत होते, मस्त मोठ्याने आरती वगैरे चालू होती. जशी महादेवाची आरती झाली तसंच त्या लोकांनी लगेच प्रसाद वाटण्यासाठी स्टार्ट केलं. प्रसादामध्ये पण केळं, समोसा, उकडलेले चणे, लाडू असा मस्त प्रसाद होता. आम्ही तिकडे बसून प्रसाद वगैरे खात होतो. आमचा प्रसाद वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मी तिथे 2 गायी होत्या, त्या गायींना केळं खायला दिलं. सर्वजण त्या गायींना काही ना काही खायला देतच होते. मी गाईला हात देखील लावला. मला खूप भीती वाटत होती तरीसुद्धा. मग ते झाल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो लगेचच मंदिरामधून. आणि ही मंदिराच्या बाहेर पार्किंगसाठी जागा आहे आणि पार्किंगच्या बाजूला तिथे एक मोठी विहीर आहे. त्या विहिरीमध्ये छोटे 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 कासव आहेत. ते आता अंधारामुळे तर दिसणार नाही. त्याच्यावरती झाडी टाकलेली आहे, कारण की झाडांचे पानं वगैरे त्याच्यामध्ये पडतात विहिरीमध्ये, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आम्ही इथून निघालो मस्तपैकी. भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.